चॅलेंजिंग करियर चूज केलंयस आणि आता एका ट्रॅपमध्ये अडकल्यासारखं वाटतंय. हो ना? तर ऐक आणि तुझे सिबलिंग्स, फ्रेंड्स जे या फेजमध्ये आहेत ना, त्यांना नक्की शेअर कर. आपल्यापैकी खूप जण ना, एखादं चॅलेंजिंग करियर चूज करतात. कारण आपल्याला वाटत असतं, की मी हे करू शकतो. काही वेळा खरंच कॅपेबिलिटी पण असते. पण खरा प्रॉब्लेम असतो तो त्या जर्नीच्या रिॲलिटीमध्ये. त्या फील्डला लागणारे एफर्ट्स, त्या एफर्ट्सची योग्य मेथड, मेंटल प्रेशर, त्यासाठी कन्सिस्टंटली द्यायला लागणारी वर्ष, हे सगळं आपल्याला आधी कोणी प्रॉपरली सांगितलेलंच नसतं. मग आपण स्ट्रगल करायला लागतो, टाईम जातो आणि मग एका पॉइंटला जाऊन असं वाटायला लागतं, की मला खरंच हे आयुष्यात करायचं होतं का? की मी फक्त काहीतरी प्रूव्ह करायसाठी करत होतो. पण तेव्हा आसपासचे लोक मोटिव्हेट करत असतात. ते म्हणतात, "तू करू शकतोस, अजून एफर्ट्स घे." आणि मग आपण काय करतो, कंटिन्यू करतो. आणि मग एक दिवस आपलंच गट फिलिंग आपल्याला सांगायला लागतं, "हे तुझ्यासाठी नाहीये, दुसरी पाथ ट्राय कर." मग दुसरं मन काय म्हणतं, "इतका वेळ दिलाय, आता हे सोडायचं कसं?" आणि त्या कन्फ्युजनमध्ये वर्ष निघून जातात. खरं सांगू, काही गोष्टी लवकर सोडल्या म्हणजे हार मानली असं होत नाही. कधी-कधी स्वतःला योग्य जागी पोहोचवण्यासाठी घेतलेला एक धाडसी निर्णय पण असू शकतो. कारण तू जी गोष्ट धरून बसलायस ना, ती सोडल्यावरच कदाचित तुझ्यासाठी योग्य असलेली दुसरी वाट सुरू होणार असेल. आणि एकदा योग्य वेळ निघून गेली ना, की मग स्वतःचं पॅशन शोधायला पण उशीर झाल्यासारखं वाटायला लागतं. म्हणून राइट टाईमला घेतलेला राइट डिसिजन हा हार्ड वर्कपेक्षाही जास्त इम्पोर्टंट असतो.